तर मुंबईच्या उपनगरातील शाळा सध्या एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. फी वसुलीचं तांत्रिक कोड. मुलांच्या भविष्यासाठी लाखो रुपये मोजणाऱ्या पालकांना खरंच माहिती आहे का की त्यांच्या फी पावतीतील प्रत्येक रकाना कायद्याच्या चौकटीत बसतो की नाही? आज आपण खासगी शाळांच्या शुल्काचा तो डीएनए उलगडणार आहोत, जो तांत्रिक दृष्ट्या अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करतोय. आम्हाला मिळालेल्या या पावतीचा तांत्रिक पंचनामा केला असता धक्कादायक वास्तव समोर आलाय. इयत्ता पहिलीच्या पावतीमध्ये मिसलेनियस अँड कॅलेंडर या एकाच शीर्षकाखाली चक्क 5,700 रुपये वसूल करण्यात आले. विशेष म्हणजे सिनियर केजी साठी हे शुल्क 2,200 रुपये होतं. एका वर्षात ही 150% वाढ कोणत्या तांत्रिक निकषावर केली आहे? शुल्क विनियम अधिनियम 2011 नुसार शाळांना प्रत्येक शुल्काचा स्वतंत्र तपशील म्हणजे आयटमाइज ब्रेकअप देणं बंधनकारक आहे. केवळ किरकोळ खर्च म्हणून 5,700 रुपये घेणं हे कलम 12 नुसार नफाखोरी म्हणजे प्रॉफिटेरिंगच्या व्याख्येत येतं. हा आवाजावी खर्च म्हणजे कायद्याने बंदी असलेली कॅपिटेशन फीस नाही का? आता वळूया या पावतीतील दुसऱ्या तांत्रिक पेचाकडे, जो आहे ऍडमिशन फी आणि अदर फीजचा. विद्यार्थी त्याच शाळेत पुढच्या वर्गात जात असताना पुन्हा 2,000 रुपये प्रवेश शुल्क आणि 200 रुपये फॉर्म फी आकारली गेली आहे. शुल्क विनियमन नियम 2016च्या तांत्रिक तरतुदीनुसार एकदा प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्राथमिक शिक्षण संपेपर्यंत दरवर्षी प्रवेश शुल्क आकारणं हे पूर्णपणे नियमांच्या विसंगत आहे. सोबतच अदर फीजच्या नावाखाली घेतलेले 2,000 रुपये नक्की कशासाठी याचा कोणताही स्पष्ट उल्लेख पावतीवर नाही. ही पारदर्शकतेच्या नियमांची ऐशी तशी नाही का? शाळा प्रशासनानं हे लक्षात घेणं गरजेचं आहे की कलम 10(1) नुसार आवाजावी शुल्क आकारण्याचं सिद्ध झाल्यास अतिरिक्त रकमेच्या 5 पट दंड आणि 2 वर्षांपर्यंत कारावासाची तांत्रिक तरतूद या कायद्यात आहे. पालकांनी आता केवळ फी भरणारे ग्राहक न राहता कलम 15चा वापर करून विभागीय शुल्क नियामक समितीकडे म्हणजे DFRC या 5,700 रुपयांचा तांत्रिक हिशोब मागण्याची वेळ आली आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर फी पावतीतील हे मोघम शब्द म्हणजे पालकांच्या अज्ञानाचा फायदा घेण्याचा एक तांत्रिक सापळा तर नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. पालकांनी आपल्या हक्कांप्रती जागरूक राहणं आणि शाळांनी कायद्यांचं तांत्रिक भान ठेवणं हीच आजच्या काळाची खरी गरज आहे.